नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत घोषणा नाही असं गोडसेंनी म्हटलंय। शांतिगिरी महाराजांच्या अर्जावर हेमंत गोडसे यांची ही प्रतिक्रिया। मला खात्री मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून उमेदवारी मिळणार। नाशिकच्या जागेसंदर्भात हेमंत गोडसे यांना विश्वास आहे। आपल्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत। अप्पा काय सांगाल, शांतिगिरी महाराजांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती दिली। आमच्या माहितीनुसार शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी अशा कुठल्याही उमेदवाराची नाशिकसाठी अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा आमच्या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अशी कुठल्याही प्रकारची माहिती नाही। आणि म्हणून मला असं वाटतं का त्यासाठी अधिकृत फॉर्मसाठी AB फॉर्म अतिशय महत्त्वाचा असतो। A फॉर्ममध्ये ज्याला अधिकार दिलेले पक्षाने त्या संदर्भामधलं ते पत्र असतं आणि त्यानंतर पक्षाचा जो काही अधिकृत उमेदवार आणि चिन्ह असं मला वाटतं का असं कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी घडलेलं नाही। नाशिक लोकसभेचा सर्व क्षेत्रातील विकासात्मक कामं आणि एक 10 वर्षापासून गेले इझी ॲक्सेसेबल लोकप्रतिनिधी म्हणून आपण एक दांडगा लोकसंपर्क या नाशिक लोकसभेमध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून निश्चित आपल्याला खात्री आहे का आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते आपल्यालाच उमेदवारी देतील असा आपल्याला विश्वास आहे। नक्कीच आपण कधीपर्यंत आपल्या नावाची घोषणा होऊ शकते काय? असं वाटतं का उद्या संध्याकाळपर्यंत निश्चित ही घोषणा होईल। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।